नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर आज यांनी 8 दिवसांना घरी आले होते म्हणून अंड्याची भाजी करायची आहे आणि अंडे उकडून घेतलेले आहेत. 2 अंड्याची भाजी करायची आणि 4 अंडे फ्राय करायचे आहेत. असे सगळे मिळून 6 अंडे घातलेत उकडू आणि घरचेच अंडे आहेत आमच्या. इथं कांदा तळायला टाकलेला आहे बघू शकता. आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी पण होती, पण परत ह्यांनी म्हणले अंड्याची भाजी करूया. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी पण आहे आता. आणि अंडे उकडून घेतलेत, 2 अंडे सोलून घेतले आणि 2 अंड्याची भाजी बनवत आहोत. यांनी बनवणार आहे त्यांच्या आजची. मला पण आणि लेकरावाला पण खूप भाजी आवडते. आणि इथं आमच्या नारळाचं झाडाचं एक नारळ खाली वाऱ्यानं पडलं होतं. वारं कावताना खूप सुटलेलं आहे. आणि इथं घेतलेलं आहे इसूर आणि मसालपुड्या घेतलेल्या आहेत, घरकुस, सुहाना, धनियाची पावडर. फोडणी छानपैकी टाकत आहेत बघू शकता. कांदा वगैरे तळून घेतलेला आहे आणि कांदा, टमाटर, कोथिंबीर, खोबरं सगळं तळून घेतल्यानंतर आता भाजी बनवली आहे. आणि इकडं नारळाचा गाभा एवढा निघालेला आहे आणि अर्धा तांब्या पाणी असं निघालेलं आहे. आणि इथं भाजी बनवून ठेवलेली बघा, छान अशी भाजी बनवलेली आहे. आणि घरचीच अंडे आहेत आमच्या कोंबडीची. आणि इथं कोथिंबीर नीट करून घेतलेली आहे, काल बाजारातून आणलेली मी. आणि कांदे पण आणलेले आहेत 2-3 किलो. तर अशी भाजी बनलेली आहे बघू शकता. कशी वाटली भाजी ते नक्की सांगा कमेंट करून. आणि दादानं थम्सअप आणलं होतं आणि गादीवर बसून प्यायला होता. मग सांडलं गादीवर आणि लावण्याला आणि दाद्याला ह्यांनी कावले गादीवर सांडलं म्हणून. तर एक इकडं आणि एक इकडं थम्सअप पेत बसलेली आहेत. तर भाजी बनलेली आहे. तर चला जेवण करूया आपण. तुम्ही पण या जेवण करायला. आणि इथं अंड्याची आता मी फ्राय बनवणार आहे. इथं अंडं बघू शकता बनवलेलं आहे.